डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घातक इंजेक्शनची विक्री. लातूर पोलिसांच्या कारवाईत दोघे रंगेहात ताब्यात. 84,000चा मुद्देमाल जप्त. लातूर शहरातील इक्बाल चौक परिसरात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि विनापरवाना घातक औषधांची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन आणि अर्थात टर्मिवा या औषधाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 2 तरुणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. मदन शहा उर्फ आदिल निसार सय्यद आणि देवानंद रोहिदास सूर्यवंशी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या स्कूटीची झडती घेतली असता टर्मिवा इंजेक्शनच्या तब्बल 13 बॉटल आढळून आल्या. औषधासह विक्रीसाठी वापरलेली स्कूटी असा एकूण 84,069 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून औषधांचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले. या प्रकरणी BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण संवाद, आपल्या गावाची, आपल्या भागाची प्रत्येक बातमी.